नाशिक शहरामध्ये तपोवनामधील शेकडो वृक्ष तोडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे आणि त्या विरोधात विविध संस्था संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत। पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांच्यासहित मराठी कलाकार आता या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेत। टीव्ही कलाकार अनिता दाते यांनी सुद्धा या निर्णयाला विरोध केलाय। नाही होऊ शकत। हॅलो हॅलो त्या नावाखाली नाशिकची तपोवनातली झाडं तोडून त्या ठिकाणी वेगवेगळे एक्झिबिशन हॉल तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे। साधुग्रामच्या नावाखाली हे सर्व केलं जात आहे आणि आता या विरोधामध्ये नाशिकमधले अभिनेते अभिनेत्री रस्त्यावर उतरले आहेत। त्यांनी सुद्धा याला विरोध दर्शवला आणि त्या दाते आपल्यासोबत आहेत। अनिताजी, काय वाटतंय तुम्हाला, एकूण जे काही महापालिका स्वच्छ सुंदर नाशिक हिरवेगार नाशिक अशी जी म्हण होती ती हरित कुंभसाठी आहेत, पण आपली एक ब्रीदवाक्य होतं महापालिकेचं, सुंदर नाशिक हिरवेगार नाशिक, ते पूर्णपणे या ठिकाणी लयास नेण्याच्या तयारीमध्ये आहे। मला फार वाईट वाटतंय, कारण सुंदर नाशिक मी बघितलेलं आहे। मी मूळची नाशिकची आहे आणि गोदाकाठी वाढलेली मुलगी आहे, त्यामुळे या कुंभमेळ्याबद्दल आणि तपोवनाबद्दल मला अतिशय प्रेम आत्मीयता आहे। ते टिकून राहावं यासाठी प्रयत्न करणं हे माझं काम आहे। माझ्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि ते सहज खरं तर शक्य आहे। त्यामुळे मी कोणाला विरोध नाही करते, मी विनंती करते आणि ते राखावं यासाठी प्रशासन नक्कीच काहीतरी विचार करेल असा विश्वास आहे माझा, म्हणून मी इथे आहे। आणि ती विनंती जी केली आहे मी, तर त्यासाठी प्रशासन काही ना काहीतरी विचार करेल आणि त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना काढेल अशी ही खात्री आहे। आता नाशिकचं पर्यावरण वाचवण्याची वेळ आलेली आहे, त्यासाठी अनेक नाशिककर रस्त्यावर उतरले आहेत। गरज आहे ती प्रशासनाने आणि नेत्यांनी याकडे गंभीरतेनं लक्ष देण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।